आज नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नवीन वर्षाच्या निमित्ताने आज 2026ला महानगरपालिका इलेक्शनचा बिगुल वाजलेला आहे आणि आज आम्ही प्रभाग क्रमांक 3 येथे प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे नारळ फोडून. नांदेडमध्ये अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस आणि नरेंद्र मोदीजी पंतप्रधान यांच्याकडे बघून नांदेडतील जनता भाजपचा झेंडा महानगरपालिकेवर रोवल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. महापालिकेमध्ये जेवढ्या आम्ही जास्त जागा लढवल्या आहेत, जेवढ्या लढवल्या आहेत त्यातल्या सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट भाजपचा असेल आणि भाजपचाच महापौर इथं बसेल याची आम्हाला खात्री आहे. संकल्पनामा जो आपण केला आहे त्याच्यामध्ये आमदार कल्याणकरांनी असा आरोप करेल की आमच्या कामांचा त्याच्यामध्ये सहभाग केला. त्यांनी चर्चेसाठी यावं. आपण 15 दिवस आहेत लोकांसमोर जायला. आम्ही चर्चेला तयार आहोत. साहेब तुमची व्हायरल झालेली आहे की त्यामध्ये हिंदू फक्त उमेदवारच पॅनल तयार करायचं आहे. हे चुकीचं परसेप्शन काढलेलं आहे. ते इंटरव्ह्यूची मीटिंग होती. भाजपने प्रभाग क्रमांक 12 मध्ये 4 मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत. ते कोणी सांगितलं नाही. मुदखेडमध्ये भाजपने परवा गेल्या महिन्यात झालेल्या नगरपालिकेमध्ये 7 तिकीटं दिली होती मुस्लिम समाजाला. त्यातले जनतेने 3 मुस्लिम नगरसेवक निवडून दिलेले आहेत. त्यामुळे हे फक्त काही बोलायला जागा नाही म्हणून काहीतरी जर खुसपट काढायचं आणि कुठेतरी बदनामी करायची. यातून बदनामी काहीच होत नाही. आम्ही काही आक्षेपार्ह त्याच्यात झालेलं नाही आहे. इलेक्शन टॅक्टिक्स आहे. ज्या समाजाचं बाहुल आहे ज्या प्रभागामध्ये त्या प्रभागामध्ये सगळेच पक्ष तिकीट द्यायचा प्रयत्न करतात आणि त्यातून झालेला हा प्रयत्न आहे. उगाच त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे. त्यांच्याकडे बोलायला दुसरी काही जागा नाही, दुसरा काही विषय नाही म्हणून हा विषय त्यांनी काढलेला आहे असं मला वाटतं. भानुसिंग रावत यांनी सुद्धा आरोप केला होता की 50 लाख रुपये घेऊन. अतिशय खोटी गोष्ट आहे. अनेक रिक्षा चालकांना तिकीट दिलेली आहे अशोकरावजीने आज. मी या गोष्टीचा निषेध करतो. भानुसिंग रावत आमचे जुने मित्र आहेत परंतु ते या स्तराला जातील असं मला वाटलं नव्हतं. कुठल्याही दुसरं पक्ष बदलताना व छोटे नाटे आरोप करून जर जायचं असेल तर ते त्यांनाच लागलं आपण. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.